नमस्कार मैत्रिणींनो, आज कविता रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण फिश करी बनवणार आहोत काळ्या वाटणातली गावरान पद्धतीने। तर चला आपण आता हे करूया। त्याच्यासाठी हे फिश आहेत, फिश घेतले आहेत, याला स्वच्छ मीठ आणि हळद टाकून स्वच्छ धुवून घेतलेत म्हणजे त्याचा वास येत नाही। हे आपलं खोबरं कांद्याचं काळं वाटण आणि त्याच्यानंतर हा मी मालवणी मसाला घेतलाय, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला। तर चला आपण आता सुरुवात करूया। आपलं तेल गरम झालं आहे, आता त्याच्यामध्ये आपण गरम मसाला, खोबरं कांद्याचं वाटण घालूया। मासे हे शरीरासाठी खूप चांगले असतात, त्याच्यामध्ये चांगले प्रथिने मिळतात, खाल्ले पाहिजे। ते डोळ्यासाठी पण खूप छान असतात। आपला मसाला छानपैकी आता शिजला आहे, त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकूया। आणि 2 मिनिटांसाठी आपण हा मसाला छानपैकी शिजू देऊया। चला तर आपला मसाला छानपैकी शिजला आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे गरम मसाले टाकूया। हा लाल तिखट, धना पावडर आणि मी घरगुती गरम मसाला टाकते आणि हे आपला मालवणी मसाला फिश करीचा। याला चांगलं आता एकजीव करून घेऊया। मसाल्याचा छान वास येतोय। आता आपला मसाला पण छानपैकी झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता त्याच्यामध्ये आपण हे फिश टाकणार आहोत, जे मीठ आणि हळद लावून स्वच्छ केलेलं आहे, जेणेकरून त्याचा वास येत नाही। आता आपण याच्यामध्ये त्याला परतून घेऊया। चला तर आपले फिश चांगले तेलामध्ये परतून गेले। थोडंसं आपण पाणी टाकूया त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर। त्याला छानपैकी आता अशी ग्रेव्ही आली, तुम्ही बघू शकता। आणि चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ आणि मंद आचेवर याला आपण 10 मिनिटांसाठी शिजायला ठेवूया। हे बघा, आपली आता फिश करी तयार झाली आहे, खूप छान झाली आहे। त्याच्यामध्ये फिश खाण्याचे खूप फायदे आहेत। मासा हा अनेक प्रथिनांचा भाग आहे, त्याचे खूप प्रथिनांचे स्रोत आहे। त्यामध्ये ओमेगा 3, फॅटी ॲसिड आणि ॲसिड आणि हृदयासाठी खूप चांगले आहे। व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, लोह हे सगळे जीवनसत्व त्याच्यामध्ये आढळतात। पोटॅशियम, आयोडीन असे अनेक फायदे मिळतात मासे खाल्ल्यापासून। त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा। मासे ही रेसिपी मी बनवलेली ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।
लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. चला तर हे बघा आपली फिश करी तुम्ही बघू शकता. एकदम छानपैकी अशी तर्री आलेली आहे त्याला. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. ते पाहू शकता. धन्यवाद. थँक्यू.